तर आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि हाच स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आज देशभरामध्ये अनुभवला जाणार आहे। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर पोहोचतील आणि देशवासियांना संबोधित करतील। चरम परिणति है जिससे हर क्षण कुछ न कुछ ग्रहण किया जा सकता है। राजघाट प्रतीक है संपूर्ण तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावर पोहोचलेले आहेत। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का आगमन हो चुका है राजघाट पर, जहां वे राष्ट्रपिता दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या या पार्श्वभूमीवर राजघाटावर पोहोचलेले आहेत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून ते आदरांजली वाहतील। We haven't forgotten what all our people had to go through to earn this freedom, and hence the flame, the fervor of nationalism burns in our hearts. आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातला अत्यंत अभिमानाचा असा दिवस आहे, कारण 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला। हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला आहे। ब्रिटिशांच्या सुमारे 200 वर्षांच्या राजवटीतून भारत स्वतंत्र झाला आणि देशाच्या हातात आपल्या भविष्याची सूत्र आली। पण हे स्वातंत्र्य खरं तर सहज मिळालेलं नाहीये। महात्मा गांधींचं अहिंसेचं आंदोलन असेल, लोकमान्य टिळकांचा स्वराज्याचा नारा, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांचं बलिदान, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेचा संघर्ष, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान यामध्ये होतं आणि या सगळ्यांच्या संघर्षामधून भारताला स्वातंत्र्य मिळालं। 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला, पण त्यानंतर भारतासमोर अनेक आव्हानं आली। या स्वातंत्र्याचं सुराज्यात रूपांतर करताना अनेक आव्हानं आली। ही आव्हानं पार करत भारतानं अनेक मोठमोठे टप्पे पार केले। आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि हाच स्वातंत्र्य दिन आज देशभरामध्ये उत्साहामध्ये जल्लोषामध्ये साजरा केला जाणार आहे। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावर आलेले आहेत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केलं जातंय। As Prime Minister walks around Bapu Samadhi, it is more than a gesture of remembrance. सबको सन्मति दे भगवान, ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, रघुपति राघव। The Prime Minister, on behalf of the entire nation, took a pledge. तर आता राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले होते। दरवर्षीच खरं तर राजघाटावर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींच्या विचारांचं आणि बलिदानांचं स्मरण करत आलेले आहेत आणि आता यानंतर ते लाल किल्ल्यावर जातील आणि तिथं देशाला संबोधित करतील, ध्वजारोहण करतील। महात्मा गांधी's message continues to guide us.